Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित यामध्ये जो पहिला युनिट आहे नंबर नॉलेज त्यावर आधारित व्यवसाय नंबर 1 आज आपण सॉल्व करणार आहोत. हे पहा, हा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, रॅशनल नंबर्स, इव्हन, ऑड आणि प्राईम नंबर्स ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट्स आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या अशा छोट्या छोट्या संकल्पना आहेत. आणि आपण आता 7वीला आहोत, त्याच्यामुळे या सर्व संकल्पना तुमच्या ऑलरेडी क्लिअर असतील अशी आपण अपेक्षा करूया. फक्त ज्या 2 नवीन आहेत जिथं मुलं गोंधळतात त्याच कन्सेप्ट आपण फक्त समजून घेऊया आणि डायरेक्ट एक्झरसाईजला आपण सुरुवात करूया. पहा, इथे मी जोडमूळ संख्या तुमच्यासमोर लिहिलेलं आहे. हे थोडंसं आपण झाकूया. इथं जोडमूळ संख्या लिहिलेलं आहे आणि इथं लिहिलेलं आहे सहमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय आणि सहमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्याला इंग्लिशमध्ये ट्विन प्राईम नंबर म्हणतात. आता ट्विन प्राईम नंबर ह्याच्या नावामध्येच ते सर्व काय आहे. आता जोडमूळ संख्या किंवा ट्विन प्राईम नंबर म्हणजे ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. बघा, इथं 2चा फरक आहे, इथं पण 2चा फरक आहे आणि त्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते. म्हणजे एकच कॉम्पोजिट नंबर असतो, त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. पहा किती सोपं आहे. कंडिशन काय? त्यांच्या दोन्हीही मूळ संख्या असाव्यात आणि दोघांमध्ये 2चा फरक असावा. ह्या झाल्या जोडमूळ संख्या. आता ह्या अशा जोडमूळ संख्यांच्या 1 ते 100 पर्यंतच्या एकूण जोड्या आहेत 8. हे पाठच करून ठेवायचे तुम्ही. 1 ते 100 पर्यंत तुम्हाला प्रश्न आला की 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत, तर तुम्ही डायरेक्ट उत्तर त्याचं 8 लिहायचं आहे. आता जोडमूळ संख्या तुम्हाला समजलं. सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर. आता सहमूळ संख्यासाठी कंडिशन काय आहे की सहमूळ संख्यांचा जो विभाजक आहे तो फक्त एकच असावा. म्हणजे काय की त्या संख्या फक्त 1चा टेबल म्हणजे 1चा पाडा जर सोडला तर इतर कोणत्याही पाड्यामध्ये त्या दोन्ही संख्या नसाव्यात. त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर. 10 आणि 17 हे जर बघितलं तुम्ही तर 1चा पाडा सोडला तर 10 आणि 17 ह्या दोन्हीही संख्या कुठल्याच पाड्यात सापडणार नाहीत, म्हणजे सेम पाड्यामध्ये. 3 आणि 13 ह्या संख्यासुद्धा कोणत्याही टेबलमध्ये येणार नाहीत. अशा पद्धतीने झाल्या सहमूळ संख्या. ह्याच्यामध्ये त्या दोन्ही पण मूळच असाव्या अशी काही कंडिशन नाही आहे. त्याच्यामध्ये बघा, ही सम आहे, ही एक विषम आहे किंवा मूळ आहे. अशा पद्धतीने या सहमूळ संख्या असतात. चला आता आपण एक्झरसाईजला सुरुवात करूया. पहा, इथे पहिला प्रश्न आहे. x + 5 ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या खालीलपैकी कोणती? एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या. x + 5 ही समसंख्या आहे, म्हणजेच इथं आपण लिहिलं x + 5 ही एक समसंख्या आहे. कोणती का असेना ती. तिच्या मागील 12वी विषम संख्या खालीलपैकी कोणती? कितवी विचारलेली आहे? 12वी. आणि कोणती सांगितलेली आहे? विषम. ठीक आहे. तुम्ही एक काम करून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट, ही पहिली संख्या सम आहे आणि दुसरी विषम आहे, तर दोघाला सेम सेम करून घ्यायचं आहे. आता x + 5 ही समसंख्या आहे. ठीक आहे. मग ह्याच्या पुढची विषम संख्या कोणती येईल? एकाने वाढवून x + 6. परंतु आपल्याला मागची पाहिजे. मग आपण जर मागची कोणती येईल बघा, x + 4 ही विषम संख्या येईल. बघा, मागची विषम संख्या कोणती येईल? x + 4. मागची का घेतोय आपण? कारण मागील 12वी विचारलेली आहे आपल्याला. तर x + 4 ही मागची विषम संख्या झालेली आहे. म्हणजे x + 5च्या मागची पहिली विषम संख्या काय झाली? x + 4.
आता आपल्याला मागची किती विचारलेली आहे, 12वी विचारलेली आहे. त्यातली एक आपण घेतली का नाही, मग आता किती राहिल्या, 11 राहिल्या. 11वी विषम. ठीक आहे. आता इथं काय झालं पहा, दोन्ही पण विषम विषम झालेल्या आहेत. आता तुम्ही काय करायचं, हा जो व्ही आहे त्या व्हीला फक्त 2ने गुणायचा. आता व्ही म्हणजे काय, 11वी म्हणजे 11ला 2ने गुणलं, उत्तर किती आलं, 22. आणि ही संख्या जर पुढील विचारली असती तर आपण ह्याच्यामध्ये 22 मिळवले असते, परंतु इथं मागील विचारलेले आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये 22 वजा करणार आहोत. मग x अधिक 4 वजा 22 किती झाले, x हा 22मधून 4 गेले 18, मोठ्याचं चिन्ह म्हणजे वजा 18, x वजा 18. मग पहिल्याचं उत्तर काय येणार आहे, x वजा 18 इज द राईट आन्सर, ऑप्शन नंबर 4. आता पुढचा जो आहे, पुढचा पहा, 225 नंतरची 25वी विषम संख्या व 324 नंतरची 8वी विषम संख्या यांच्यातील फरक किती. आता दोन पार्ट दिलेले आहेत आपल्याला. सुरुवातीचा पार्ट आपण काढूया. 225 नंतरची 25वी विषम संख्या. आता बघा इथं 225 आणि 25वी काय विचारले आपल्याला, विषम संख्या विचारलेली आहे. आता तुम्ही एक ऑब्झर्वेशन करायचं, 25वी विषम विचारलेली आहे, कोणाच्या नंतरची, 225व्या नंतरची. मग 225 ही पण विषमच आहे का, तर हो. आता बघा दोन्ही सेम सेम झालेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही करायची गरज नाही. जिथं सेम नसेल तिथं आधी सेम करून घेतो आपण. मग आपला नियम काय, जो व्ही आहे त्याला आपण 2ने गुणायचं, म्हणजे 25वीला 2ने गुणलं की त्याला 50 आलेलं आहे. हे 50 फक्त याच्यामध्ये मिळवायचे. झाली किती संख्या, 275 संख्या झाली आहे. म्हणजे 225 नंतरची 25वी विषम संख्या काय झालेली आहे, 275. आता हा झाला पहिला पार्ट. दुसरा काय बोलतात ते, 324 नंतरची 8वी विषम संख्या विचारलेली आहे. आता आपण ऑब्झर्वेशन काय करायचं आहे, 8वी विषम विचारलेली आहे, मग ही विषम आहे का, नाही आहे, ही सम आहे, त्याच्यामुळे हिला आधी विषम आपण करून घ्यायची. मग 324 नंतरची पहिली विषम संख्या कोणती आहे, तर ती आहे 325 विषम. ओके, ठीक आहे. आता 324 नंतरची पहिली आपण घेतलेली आहे. मग आता इथं 8व्या विचारली होती, आपण पहिली घेतली, आता किती राहिल्या, 7च राहिल्या. मग इथं 7वी विषम असं बोलायचं आहे. म्हणजे ही 1ने वाढवल्यावर ही 1ने कमी केली आपण. मग आता उदाहरण काय तयार झालं, इथं 325 इथं विषम झालं, इथं विषम झालं. मग ह्या व्हीला फक्त 2ने गुणायचं, किती आले, 14. हे 14 डायरेक्ट ह्याच्यामध्ये तुम्ही मिळवायचे आहेत. तर किती झाले बघा, 339 झालेले आहेत. प्रश्न काय विचारला आहे, यांच्यातील फरक किती. म्हणजे जे दुसरं उत्तर आलेलं आहे ते मोठं आहे, मोठ्यातून आपण लहान संख्या वजा करतो. म्हणजे 339 वजा 275 जर तुम्ही केलं, 9तून 5 गेले 4, 13तून 7 गेले 6, चला 1 0, की त्याला फरक त्यांच्यातला 64. मग दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. नीट समजून घ्या, ह्याच्यामध्ये दोन्ही जर सारख्या असतील तर डायरेक्ट व्हीला जो 25वी 26वी काय असेल त्याला 2ने गुणायचं आणि डायरेक्ट बेरीज करायची. आणि जर असं जर नसेल तर अगोदर सेम करून घ्यायचा आणि नंतर हा एक घर खाली येऊन त्याला 2ने गुणून डायरेक्ट बेरीज करायची. आता तुम्ही बोलाल याच्यामध्ये आणखीन एक पद्धत आहे बघा, थोडासा वेळ लागेल पण समजून घ्या. 324 ही सम आहे आणि विचारले काय, 8वी विषम. पहा गोंधळ करून घेऊ नका, दोन्ही पद्धतीने सांगतो. जर वेगळा असेल तर, सॉरी थोडं खाली गेलेलं आहे. 324 ही सम आहे आणि विचारले किती, 8वी विषम. मग कमी जास्त न करता ह्या 8ला आपला नियम काय, व्हीला डायरेक्ट 2ने गुणायचं. 8 2 16 आणि 16सुद्धा डायरेक्ट जर तुम्ही मिळवले ह्याच्यामध्ये तरीसुद्धा काय प्रॉब्लेम नाही आहे. 6 4 10 चला 1 आणि किती आलं, 340 आलेलं आहे. ठीक आहे. परंतु इथं सम आणि विषम हे वेगवेगळे असल्यामुळे
जे उत्तर येतं त्याच्या एक घर आपल्याला अलीकडे यायचं आहे, तरीसुद्धा उत्तर येतं. तुम्हाला जी पद्धत समजेल त्या पद्धतीने तुम्ही जा. ठीक आहे. चला आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. पहा प्रश्न आहे, 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे? आता 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज, मग 21 ते 50 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या आपण पटपट काढणार आहोत. चला 21 ते 50 पर्यंतच्या जर आपण सुरुवात केली तर बघा 23, नंतर 29. ठीक आहे, म्हणजे हे 21 ते 30 पर्यंत झाल्या. आता पुढच्या 31, 33 नाही आहे, 35 नाही आहे, 37, 39 नाही, म्हणजे ह्या 2च झाल्या. पुढे 41, 43, 45 नाही, 47, म्हणजे ह्या पद्धतीने ह्या किती झाल्या, 3, 2, 5 आणि 2, 7. ह्या सर्वांची आपल्याला बेरीज विचारली आणि ती 200 पेक्षा कितीने जास्त आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. पटपट आपण बेरीज करून घ्या. 9 3 12, हातचा आला 1, 2 2 4 1 5, 52, 7 1 8 आणि 3 3 6, 68, 7 3 10 1 11, हातचा आला 1, 4 3 12 1 13. आता ह्या तिघांची बेरीज आपल्याला करायला लागेल, तर ते आपण करूया. इथे 8 आणि 2 10 आणि 11, हातचा 1, 6 आणि 6 12 आणि 12 आणि 3 15, हातचा आला 1 आणि 251 ह्यांची बेरीज आलेली आहे. ती 200 पेक्षा कितीने जास्त आहे? आता 251 हे 200 पेक्षा 51 जास्त आहे, हे आपल्याला सोडवायची गरज नाही आहे. सो तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पाहूया आपण. 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी 3 गुणिले 6 आहे. त्या संख्या क्रमाने लावल्यास मधोमध येणाऱ्या संख्येच्या आधीची लगतची विषम संख्या व मोठ्या संख्येच्या नंतरची लगतची समसंख्या कोणती, असं आपल्याला विचारलेलं आहे. आता तुम्हाला सरासरी तर माहिती आहे, सरासरीचं सूत्र असतं बघा, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. मग इथं आपण लिहितो फक्त सर्व संख्यांची बेरीज, ज्या काही एकूण संख्या असतील त्या. आणि टोटल संख्या किती आहेत, तर त्या टोटल संख्या जिथे असतात त्या एकूण संख्या इथं असतात. अशा पद्धतीने सरासरी काढली जाते. हे तुम्हाला माहितीच आहे, परंतु मी आपलं सांगितलं. आता बघा, 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी. क्रमवार संख्यामध्ये फरक कितीचा असतो? 2 2चा फरक असतो. म्हणजे पहिली संख्या जर फॉर एक्झाम्पल 2 असेल तर दुसरी त्याच्यामध्ये अधिक 2 मिळवला तर झाली 4, आणि त्याच्यामध्ये पुन्हा अधिक 2 मिळवला तर किती होती ती? 6. म्हणजे 2 2चा फरक असतो. मग पहिली संख्या काय मानूया आपण? x. दुसरी काय होईल मग? x अधिक 2, आणि तिसरी काय होईल? x अधिक 4. अशा पद्धतीने ही आहे. आता ह्या संख्यांची आणि एकूण संख्या किती झाल्या? 3. मग इथं आपण काय करूया? बेरीज करूया इथं डायरेक्ट. आणि एकूण संख्या किती? 3, आणि 3 गुणिले 6 म्हणजे 18 ही सरासरी दिलेली आहे. पहा आता हे जर आपण सोडवलं तर कसं येणार आहे बघा, हा 3 इकडे भागीला आहे, इकडे आल्यावर काय होईल? तो गुणिले होईल. 18 गुणिले 3 बघा, x किती झाले? x अधिक 2 आणि 4 आहे 18 त्रिक बरोबर 3x अधिक, मग हा 54 आहे, प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, इज इक्वल x. सो 54 मधून अर्थात 48 48 बरोबर 3x बरोबर किती येणार आहे? 48 भागिले 3 म्हणजे 16 येणार आहे. सो एक्सची किंमत किती? म्हणजे पहिली संख्या झालेली आहे आपली 16, दुसरी संख्या काय येईल? 16 अधिक 2, आणि तिसरी संख्या काय येईल? 16 अधिक. तर अशा पद्धतीने या संख्या येणार आहेत. आता प्रश्न पहा. प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, की त्या संख्या क्रमाने लावल्या. आता आपण या क्रमाने लावल्या 16 18 20, तर मधोमध येणाऱ्या संख्येच्या मधोमध संख्या कोणती येते? 18. आधीची लगतची विषम संख्या. आता मग 18च्या आधीची विषम संख्या काय आहे? तर 17. आणि मोठ्या संख्येच्या नंतरची मोठी संख्या कोणती? 20.
लगतची समसंख्या म्हणजे ह्याच्यानंतरची समसंख्या कोणती येईल? 20 नंतरची 21 येणार नाही तर 22 येईल. म्हणजे 17 आणि 22 अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. तर चौथा कुठे ऑप्शनमध्ये? चौथ्या प्रश्नाचा ऑप्शन 17 22 ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढे आपण पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी एक पाणी घेऊया आपण स्वच्छ. 1 ते 100 संख्यांमधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या टिंबटिंब आहेत. हे तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये मी आधीच सांगितलेलं आहे. 1 ते 100 मधील ज्या जोडमूळ संख्या आहेत त्याच्या जोड्या एकूण किती असतात? 8 असतात. त्याच्यामुळे इथं जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. सो पाचव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. सवा बघा, 200च्या पुढील 5वी विषम संख्या, 6वी समसंख्या आणि 8वी विषम संख्या यांची बेरीज किती? तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी आधीच 200च्या पुढील 5वी विषम संख्या विचारलेली आहे. त्याच्यानंतर 200च्या पुढील 6वी समसंख्या विचारलेली आहे आणि 200च्या पुढील 8वी विषम संख्या विचारलेली आहे. आता आपण काय करतो? सेम असेल तर डायरेक्ट वीला गुंतो आणि त्याच्यामध्ये इथे पहा विषम नाव लिहायचं राहिलं आहे. आपण काय करतो? वीला 2ने गुंतो आणि डायरेक्ट ह्या संख्येमध्ये प्लस करतो. ते बघा, 200च्या पुढील 5वी विषम संख्या विचारलेली आहे. 200 ही विषम आहे का? नाही आहे. तर आधी हिला विषम करून घ्यायचं म्हणजे 201 पहिली संख्या आपण घेतलेली आहे. म्हणजे इथं किती राहिल्या? 4च राहिल्या. त्याच्यामुळे ह्या 4ला आपण 2ने गुणलं की त्याला 4 दुनी 8 आणि ह्याच्यामध्ये 8 जर मिळवलं तर किती झाली? 209 ही संख्या तयार झालेली आहे. पहिली झाली 209. पुढे 200च्या पुढची 6वी सम, 200 ही ऑलरेडी सम आहे, चेंजेस करायची गरज नाही. ह्या वीला 2ने गुणलं, 6 दुने 12 आलं, ह्याच्यामध्ये 12 मिळवलं झालं 212. म्हणजे दुसरी संख्या आली 212 ही संख्या आलेली आहे. तिसरं बघा, 200च्या पुढील 8वी विषम संख्या विचारलेली आहे. 200 ही विषम नाही आहे, त्याच्यामुळे आपण 200ची पुढची पहिली विषम संख्या घ्यायची 201. इथं 8 होत्या, आता किती राहिल्या? 7 राहिल्या. म्हणजे 7ला जर 2ने गुणलं तर उत्तर आलं 14 आणि हे 14 ह्याच्यामध्ये मिळवलं झालं 215. म्हणजे पहिली आली 209, 212 आणि 215. तर अशा पद्धतीने संख्या आलेल्या आहेत. आणि काय सांगितलं आहे की यांची बेरीज किती? आता यांची बेरीज आपल्याला करायची 209 अधिक 212 अधिक 215. यांची जर बेरीज आपण केली 9 2 11, 11 आणि 5 16, हातचा आला 1, 1 2 3 आणि बेत्रिक 6. तर त्यांची बेरीज झालेली आहे 636. सो 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर आहे. चला आपण 7वा प्रश्न सोडूया. 7वा प्रश्न बघा, x - 3 ही एक समसंख्या आहे तर विषम संख्या दर्शक पर्याय कोणता? आता x - 3 ही एक समसंख्या आहे तर आपल्याला विषम संख्या शोधायची आहे. अतिशय सोपं आहे, तोंडी पण येईल. ही समसंख्या आहे तर काय करा? एक्सच्या जागेवर असा कोणता तरी अंक माना की त्याच्यातून 3 गेल्यानंतर आपल्याला सम उत्तर मिळालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी घेतला इथं 7 घेतला एक्सच्या जागेवर, तर 7 - 3 किती येणार आहे? 4. म्हणजे ॲटोमॅटिक x - 3 ही काय झाली? समसंख्या झाली. आता आपण एक्सच्या जागेवर 7 घेतलेला आहे म्हणजे आपण जिथं जिथं x दिसेल तिथं आपण 7च गृहीत धरायचा आहे. चला इथं 7 अधिक 3 10 उत्तर आलं. विषम आहे का? नाही. 7 - 2 किती उत्तर आलं? 5. 5 ही विषम आहे म्हणजे आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. तरी पण पुढं आपण चेक करूया. 7 अधिक 5 किती येणार आहेत? 12. म्हणजे ही पण विषम येणार नाही. आणि 7/2 म्हणजे 3.5 म्हणजे त्याच्यापुढे जरी आपण 0 लिहिला 3.5 तरी तो पण त्या पद्धतीने बसत नाही आहे. तरी आपलं उत्तर कुठलं सापडलेलं आहे? ऑप्शन नंबर 2. तो 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, खालीलपैकी सत्य विधान कोणते? एक मूळ संख्या विषम व इतर सर्व मूळ संख्या सम असतात. आता एक मूळ संख्या विषम
व इतर सर्व मूळ संख्या सम असतात. सर्व समसंख्या ह्या संयुक्त असतात, त्याच्यामुळे हे आपलं चुकलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 असत्य आहे. दुसरं बघा, एक मूळ संख्या सम, एक मूळ संख्या सम, तर 2 ही अशी एकमेव समसंख्या आहे की ती मूळ आहे आणि बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम असतात. त्याच्यामुळे आपण तेवढाच ऑप्शन शोधायचा आहे, बाकी पाहायची गरज नाही. तर तो कुठे आहे बघा, एक मूळ संख्या सम म्हणजे 2 आणि इतर सर्व मूळ संख्या विषम असतात, तर हे सत्य आहे. तरी पण पुढचं बघूया, सर्व मूळ संख्या विषम असतात, तर हे चुकीचं आहे. सर्व मूळ संख्या सम असतात, हे तर चुकीचंच आहे. तर ऑप्शन नंबर 8 मधला प्रश्न 8 मधला ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. 2 ही एकमेव समसंख्या मूळ आहे, बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम असतात, त्याच्यामुळे तो ऑप्शन बरोबर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज 612 आहे, तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? हा प्रश्न सोडवत बसायचं नाही. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील आपल्याला फरक विचारलेला आहे आणि त्या संख्या सम आहेत. आता समसंख्या जर बघितल्या आपण आणि समसंख्यामध्ये जर फरक जर असतो, कितीचा असतो? पहिल्या 2, 4, 6 ह्या जर समसंख्या असतील, पहिल्या दोघांमध्ये फरक 2चा असतो आणि पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये जो फरक आहे तो कितीचा फरक असतो? 4चा असतो. त्यामुळे त्या समसंख्या मोठ्या असू द्या नाहीतर छोट्या असू द्या, पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक हा 4चाच असतो. त्यामुळे हा प्रश्न न सोडवता तुम्ही यांची बेरीज 612 असू नाहीतर किती पण असू देत, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या जर 3 संख्या दिलेल्या असल्या 3 क्रमाने, तर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 4चाच फरक असणार आहे. त्याच्यामुळे 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे बघा, 3x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? पहा, असा प्रश्न वरती झालेला आहे. 3x अधिक 5 ही समसंख्या आहे. मग तुम्ही काय करायचं, एक्सच्या जागेवर अशी कोणती तरी संख्या मांडा की जेणेकरून हे सगळं सोडवल्यानंतर उत्तर काय येईल? समसंख्या येईल. आता मी एक्सच्या जागेवर जर 5 घेतलं, तर 5 त्रिक बघा इथं सोडवून टाकतो. एक्सच्या जागेवर मी जर 5 ही संख्या घेतली, तर हे तर काय होणार आहे? गुणाकार. 3 5 15 अधिक 5 किती येणार आहे? उत्तर 20 येणार आहे. म्हणजे आता जिथं जिथं एक्स येईल तिथे तिथं आपण काय घेणार आहोत? 5 घेणार आहोत. उत्तर 20 आलेलं आहे आणि ते सम आहे. चला, आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे? आता विषम संख्या उत्तर आलेले पाहिजे. 3च्या जागी आपण 5 घेतला, तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता. आता बघा, 5 त्रिक 15 वजा 1 किती आले? 14. विषम आहे का? नाही. 5 त्रिक 15 उत्तर आलेलं आहे आपलं विषम, म्हणजे इथंच आपलं उत्तर सापडलेलं आहे. तरी पुढचं बघूया. 5 त्रिक 15 आणि 1 16 सम आले. 5 त्रिक 15 आणि 3 18 इथं पण सम आले. आपल्याला विषम पाहिजे, सो 10वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे बघा, 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी किती जोड्यांमध्ये 6चा फरक आहे? हे तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे की ज्या मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये त्या एकूण 25 आहेत आणि त्या 10 अधिक 15 अशा पद्धतीने आहेत. म्हणजे 1 ते 50 पर्यंत 10 आहेत आणि 51 ते 1 ते 50 पर्यंत 15 आहेत आणि 51 ते 100 पर्यंत 10 आहेत. त्याच्यामुळे एकूण संख्या आहेत 25. 15 अधिक 10 बरोबर 25 असं तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे. आता हा जो प्रश्न आहे, ह्या ज्या क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये 6चा फरक आहे? पहा, इथे ह्या मूळ संख्या मी लिहिलेल्या आहेत. आता ह्या मूळ संख्या ज्या आहेत, आता याच्यामध्ये जर आपण फरक शोधत बसलो तर आपल्याला बराच वेळ जाणार आहे. 6चा फरक फक्त मी एक पद्धत सांगतो तुम्हाला. क्रमाने येणाऱ्या 6चा फरक, याच्यामध्ये 6चा आहे का? नाही. याच्यामध्ये आहे का? नाही. इथं नाही. इथं 4चा आहे. इथं 11 आणि
2 13 2चा फरक आहे, इथं 4चा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फरक शोधत जायचं आहे. पहा इथं 23 आणि 29 याच्यामध्ये 6चा फरक आहे, म्हणजे पहिली जोडी सापडली. आता इथं आपल्याला खूप वेळ जाईल, त्याच्यामुळं तुम्हाला कसं सोडवायचं हे कळलेलं आहे. अशा पद्धतीने शोधत जायचं आहे आणि अशा एकूण किती जोड्या आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर अशा जोड्या तुम्ही काही गोष्टी पाठच करू नका. अशा जोड्या एकूण किती आहेत? 7 आहेत. पहा इथे 23 आणि 29 इथं 6चा फरक आहे, त्याच्यामुळे ही एक जोडी आपल्याला सापडली. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 6चा फरक आहे का? नाही आहे. इथे पण एक 6चा फरक आहे, म्हणजे ही दुसरी जोडी आपल्याला सापडली. 37 आणि 41मध्ये 6चा फरक आहे का? नाही आहे, त्याच्यामुळं इथं पण नाही आहे. इथे 43 आणि 47मध्ये 4चा फरक आहे. इथे बघा, ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 7 आणि 7 13. ह्याच्यामध्ये सुद्धा 6चा फरक आहे. ही तिसरी जोडी आपल्याला सापडली. ह्याच्यामध्ये 6चा फरक आहे, ही आपल्याला चौथी जोडी सापडली. अशा पद्धतीने तुम्ही सोडवा. तुम्हाला कसं सोडवायचं ते कळलेलं आहे. तर अशा 7 जोड्या आपल्याला सापडतात. सो 11वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. चला पुढे आपण जाऊया 12व्या प्रश्नाकडे. 435 या संख्येचे मूळ अवयव पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? आता 435 या संख्येचे मूळ अवयव पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत असा प्रश्न आहे. चला तर आपण तो सोडवूया. 435 या संख्येला जर आपण सोडवलं तर इथे एकक स्थानी 5 आहे, त्याच्यामुळे इथं 5ची कसोटी लागणार आहे. मग 5ने जर आपण गुणलं याला तर किती येणार? 5 8 40 आणि 5 7 35. पुढे हा एक अवयव झाला. पुढे 5 गुणिले, आता इथं 8 आणि 7 15, हे तर 3चा भाग जाणार आहे. 3 गुणिले 3 दुनी 6, खाली राहिले 2 आणि वरून घेतला 7, 3 9 27. पुढे बघा, जोपर्यंत मूळ अवयव येत नाहीत तोपर्यंत आपण त्याला सोडवायचं आहे. बघा 5 3 आणि 29, मला वाटतं 29सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे बघा 3ही मूळ अवयव आलेले आहेत. तर आपलं ऑप्शन काय बघूया. सर्व विषम संख्या. सर्व विषम संख्या आहेत का? हो आहेत. 2 विषम संख्या व 1 समसंख्या असं काही नाही आहे. 2 विषम संख्या, सर्वच विषम संख्या आहेत, म्हणजे उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. तरीसुद्धा आपण सर्व ऑप्शन चेक करूया. 1 विषम संख्या व 2 समसंख्या असं काही नाही आहे. सर्व समसंख्या तर नाही आहे. त्यामुळे 435 या संख्येचे मूळ अवयव पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? तर ऑप्शन नंबर 1 सर्व विषम संख्या. 12व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. आता पुढे बघा 13वा प्रश्न. पी ही 11ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 11ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? असा ऑप्शन आहे. पहा असा प्रश्न आहे. आता इथे बघा 11ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे पी. मग असं समजूया 11ने भाग जाणारी 11च आपण पकडली, म्हणजे पीची किंमत काय पकडली आपण? 11च पकडलेली आहे. तर 11ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? आता 11च्या पाड्यातलीच असेल ती, म्हणजे 11ने भाग जाणारी आणि पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? आता ही 11 आपण पहिली पकडलेली आहे, तिलाच आपण पी बोलणार आहोत. आता ह्याच्यानंतरची पहिली विषम संख्या कोणती येणार आहे? 33 11च्या पाड्यातली. आणि त्याच्यानंतर 11 दुनी 44, 11 चौक 44 आणि 11 पाचे 55. 55 ही त्याच्या पुढची दुसरी विषम संख्या येणार आहे. आता पहिली काय पकडली आपण? 11. 11 म्हणजेच काय? पी. उत्तर काय यायला पाहिजे आपल्याला? 55. म्हणजे 11मध्ये किती मिळवावं लागेल, म्हणजेच पीमध्ये किती मिळवावं लागेल? तर 44 मिळवावं लागेल. तेव्हा उत्तर किती येणार आहे? 55 येणार आहे. म्हणजे पीमध्ये 44 मिळवायचे, म्हणजे पी अधिक 44. मग पी प्लस 44 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो 13वेचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे बघा 14वा आहे.
खालीलपैकी पूर्णांक संख्या कोणती आहे? पूर्णांक संख्या कोणती आहे आणि 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता पूर्णांक संख्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पूर्णांक संख्या ह्या संख्या रेषेवरील संख्या असते, मध्ये शून्य असतो आणि उजव्या बाजूला धन, डाव्या बाजूला ऋण संख्या, हा पूर्णांक संख्या असतात. म्हणजे सर्व नॅचरल नंबर, सर्व पूर्ण संख्या आणि 3 नंबरला पूर्णांक संख्येचा गट असतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या प्लस आणि सर्व प्रकारच्या मायनस या सर्व संख्या काय असतात? पूर्णांक संख्या असतात. ठीक आहे. म्हणजे -5 ही तर पूर्णांक संख्या आहेच, त्याच्यामुळे आपल्याला एक तर सापडलेली आहे. आता अंश छेदामधल्या संख्या ह्या पूर्णांक संख्या नसतात. वर्गमुळातल्या संख्या ह्या ज्या संख्या आहेत ज्याचं रूट निघत नाही ह्या पण पूर्णांक संख्या नसतात. आणि जो चौथा ऑप्शन आहे 3, ती तर ही पूर्णांक संख्याच आहे, कारण सर्व प्लस आणि सर्व मायनस या पूर्णांक संख्या असतात. त्याच्यामुळं चौथ्याचं उत्तर 2 पर्याय आहेत, पहिला पर्याय आणि चौथा पर्याय म्हणजे 1 and 4 इज द राईट आन्सर. आता पुढचा जो आहे 15वा, खालीलपैकी योग्य विधान कोणते ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्याचे 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. हो, नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 ने सुरुवात होते, त्याच्यामुळे 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. पहिला ऑप्शन तर आपल्याला सापडला. -1 ही सर्वात लहान पूर्णांक संख्या आहे असं नाही आहे. तर पूर्णांक संख्या जर संख्या रेषेवर पाहिल्या तर पूर्णांक संख्येमध्ये सर्वात लहान पण पूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी पण सांगता येत नाही, त्याच्यामुळे -1 ही लहान पूर्णांक संख्या नाही आहे. तिसरा, 0 ही धन किंवा ऋण संख्या नाही. हे बरोबर आहे. 0 ही धनही नसते आणि ऋणही नसते, त्याच्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पहिला आणि तिसरा हे 2 अचूक पर्याय सापडलेले आहेत. पुढचं काय आहे? 0 ही सर्वात मोठी पूर्ण संख्या आहे असं नाही. पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरुवात होतात आणि 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला 2 अचूक पर्याय कुठले सापडले? ऑप्शन नंबर 1 आणि 3. सो ऑप्शन नंबर 1 and 3 इज द राईट आन्सर. हे 2 पर्याय आपल्याला सापडलेले आहेत प्रश्न क्रमांक 15व्याचे. आता प्रश्न क्रमांक जो 16 आहे ते सुद्धा 2 अचूक पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. खालीलपैकी पूर्ण संख्या कोणती नाही? आपल्याला नाही शोधायचं आहे. आता पूर्ण संख्या कुठून सुरू होतात? 0 पासून सुरू होतात आणि मोठी तर पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही आणि सर्व धनसंख्या ह्या पूर्ण असतात. सुरुवात 0 पासून होते. तर शोधूया आपण. अंश छेदमधल्या ज्या संख्या आहेत ज्यांना पूर्ण भाग जात नाही ही पूर्ण संख्या नाही, त्याच्यामुळे आपल्याला पहिलाच ऑप्शन सापडलेला आहे. ऋण संख्या ह्या सुद्धा पूर्ण संख्या नसतात, त्याच्यामुळे आपल्याला दुसरा पर्याय पण सापडलेला आहे नाहीचा. 0 ही पूर्ण संख्या असते आणि 18 ही सुद्धा पूर्ण संख्या असते. आपल्याला पूर्ण संख्या नाही असं विचारलेलं आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे 2 ऑप्शन त्याचे येतील. सो 16चं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. परीक्षेत तुम्ही त्या दोन्ही ऑप्शनला गोल करायचा आहे, रंगवायचं आहे व्यवस्थित वाचून. पुढचा जो 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी जोडमूळ संख्यांची योग्य जोडी कोणती? 2 अचूक पर्याय निवडा. आता जोडमूळ संख्या म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधीच की ट्विन प्राईम नंबर, तर ते व्यवस्थित तुम्ही सोडवायचे आहेत व्यवस्थित बघून. ट्विन प्राईम नंबर जे आहेत त्यांच्यामध्ये 2चा फरक असायला पाहिजे आणि दोन्हीही मूळ संख्या असायला हव्या, एवढाच त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. बघा, 2 आणि 3 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, परंतु ह्याच्यामध्ये 1चा फरक आहे, ह्यांच्यामध्ये 2चा फरक आहे का? नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. 7 आणि 9 ह्याच्यामध्ये 9 ही मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे बघायलाच नको. 59 आणि 61 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत, दोघांमध्ये 2चा फरक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्याला सापडलेला आहे. 71 आणि 73 दोन्ही ह्या मूळ संख्या आहेत आणि याच्यामध्ये पण 2चा फरक आहे, त्याच्यामुळं हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 आणि 4 इज द राईट आन्सर आहे 17व्याचं. एक्झरसाइज जरा मोठी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा जमेल आणि आपण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढचं बघा,
खालीलपैकी सहमूळ संख्याची जोडी कोणती, आणि येथे सुद्धा 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता 2 अचूक पर्याय निवडायचे व्यवस्थितपणे. आणि सहमूळ संख्या तुम्हाला आधीच संकल्पना सांगितलेली आहे. सहमूळ संख्येची मी तुम्हाला को प्राईम नंबर त्या फक्त आणि फक्त एकाच्याच टेबलमध्ये पाहिजेत, बाकी कुठेही नको. बघा 6 आणि 8 ह्या समसंख्या आहेत आणि दोन्हीही 2च्या पाड्यात आहेत, त्याच्यामुळं हा ऑप्शन गेलेला आहे. 16 आणि 19 असा कोणताच पाडा नाही आहे, त्याच्यामध्ये 16 पण आहे आणि 19 पण आहे, एकचा पाडा सोडून, त्याच्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. 33 आणि 35 ह्यासुद्धा संख्या एकचा टेबल सोडला तर कोणत्याच टेबलमध्ये येत नाहीत, म्हणजे याला विभाजक सापडत नाही आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. 63 आणि 93 याला जर आपण पाहिलं तर हा एकच्या टेबलमध्ये सुद्धा आहे आणि या दोघांना पण 3ची कसोटी लागू पडते, त्याच्यामुळे असा ऑप्शन आपल्याला नको आहे, तो सहमूळ संख्येत बसत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठले ऑप्शन सापडले? ऑप्शन नंबर 2 आणि 3. 18व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 अँड 3 इज द राईट ॲन्सर. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहे 19वा. पहा इथे 19वा प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? आणि 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत, म्हणजे 2 विधानं हे अचूक असतील, योग्य असतील, आणि 2 चुकीचे असतील. आपल्याला योग्य शोधायचे आहेत. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. सहमूळ म्हणजे को प्राईम नंबर. बघा कोणत्याही 2 क्रमवार संख्या घेतल्या, फॉर एक्झाम्पल 4 आणि 5, तर 4 आणि 5 हा एकचा टेबल सोडून कोणत्याही टेबलमध्ये त्या नाही आहेत, त्याच्यामुळे ही सहमूळ संख्या आहे. कुठली पण घेतली आपण, 17 आणि 18 जर आपण घेतली तर ह्यासुद्धा संख्या एकचा टेबल सोडून दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये नाहीत. म्हणजे जर तुम्ही असं सोडत जाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या जोडमूळ संख्यांची जोडीमध्येच बसतात, कारण त्या फक्त अगदी 99 आणि 100 जरी आपण घेतलं तरी त्या फक्त एकाचा टेबल सोडला तर दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येणार नाहीत, त्याच्यामुळं पहिला जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे, पहिला आपल्याला सापडलेला आहे. दुसरा, 2 सहमूळ संख्यांमध्ये नेहमी एक सम व एक विषम संख्या असते. आता जर आपण असं घेतलं, 2 नेहमी एक सम आणि नेहमी एक विषम, आता इथं जर पाहिले बघा, एक सम आहे एक विषम आहे, इथं पण एक सम आहे एक विषम आहे, परंतु जर आपण 5 आणि 7 जर घेतला तर 5 आणि 7 मध्ये बघा, ह्या 5 आणि 7 ह्या संख्यासुद्धा फक्त एकाचा टेबल सोडला तर दुसऱ्या कुठल्याच टेबलमध्ये त्या नाही आहेत, त्याच्यामुळे ह्या संख्यासुद्धा सहमूळ संख्या येतात. ह्या को प्राईम पण आहेत आणि ट्विन प्राईम पण आहेत, परंतु हे जर उदाहरण घेतलं तर हा ऑप्शन चुकीचा ठरत आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. पुढचा जो आहे, सहमूळ संख्याच्या जोडीमधील एक संख्या नेहमी मूळ संख्या असते. आता बघा हा पण ऑप्शन चुकीचा आहे, कारण नेहमी एक मूळ संख्याच पाहिजे असं काही नाही आहे. आता उदाहरणार्थ आपण इथं जर आपण घेतला, एखादी संख्या घेतली 9 घेतली आणि दुसरी संख्या जर आपण 8 घेतली, तर बघा ही 8 ही समसंख्या आहे आणि 9 ही विषम संख्या आहे, परंतु ह्या दोन्हीही संख्या ह्या संयुक्त संख्या आहेत आणि ह्या दोन्ही संख्या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत, त्याच्यामुळे सहमूळ संख्येच्या जोडीतील एक संख्या नेहमीच मूळ असते असं काही नाही आहे, त्याच्यामुळे हा तिसरा ऑप्शनसुद्धा चुकीचा ठरतो. चौथा बघा, सहमूळ संख्येचा 1 हा एकच सामायिक विभाजक असतो, हे तर बरोबरच आहे, त्याच्यामुळे पहिला आणि चौथा ऑप्शन नंबर 2 अचूक पर्याय आहेत, पहिला आणि चौथा हा बरोबर आहे 19चा. आता 20वा जो आहे तो 3226 या संख्येच्या सर्वात जवळची विषम संख्या कोणती? 2 अचूक पर्याय निवडा. आता ही जी संख्या आहे त्या संख्येच्या सर्वात जवळची विषम संख्या विचारलेली आहे आपल्याला, म्हणजे 3226.
आता जवळ हे दोन्ही पद्धतीने असतात, एक मागची संख्या असते आणि एक पुढची संख्या असते. आता पुढची कोणती येईल? 26 नंतरची 27 येईल, म्हणजे 3227 इकडची ही झाली. आणि मागची कोणती येईल? 3225, म्हणजे 2 शेजारी हे 2 असतात, म्हणजे 3225 सुद्धा येईल आणि 3227 सुद्धा येणार आहे. ते कुठे आहे ते फक्त शोधायचं आहे. 3227 ऑप्शन 1ला आहे आणि 3225 ऑप्शन 4ला आहे. त्याच्यामुळं 20चे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. अतिशय हा सोपा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दोन समूळ संख्यांची बेरीज ही 256चे वर्गमूळ होईल आणि 2 अचूक पर्याय निवडा. आता 256चे वर्गमूळ काय आहे ते आपल्याला आधी माहिती पाहिजे. ते आहे 16. ठीक आहे. मग कोणत्या दोघांची बेरीज 16 येते अशा सहमूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. बघा, 4 आणि 12ची बेरीज 16 होते, परंतु 4 आणि 12 ह्या सहमूळ संख्या नाही आहेत, त्या 4च्या टेबलमध्ये सापडतात. आपल्याला फक्त एकाच्या टेबलमध्ये सापडलेल्या पाहिजे. त्याच्यामुळे हा ऑप्शन 21वा गेलेला आहे. पुढे बघा, 3 आणि 13 यांची बेरीज पण 16 होते आणि दोन्ही ह्या सहमूळ संख्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन 2 हा एक तर सापडला. 10 आणि 6 यांची बेरीज 16 होते, परंतु या सहमूळ संख्या नाही आहेत, ह्या 2च्या टेबलमध्ये येतात. 7 आणि 9 यांची बेरीज पण 16 होते आणि या सहमूळ संख्यांची ही जोडी आहे. त्याच्यामुळं ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 आपल्याला सापडलेला आहे. 21चं उत्तर ऑप्शन नंबर 2 and 4 इज द राईट ॲन्सर. आणि शेवटचा जो आहे, खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? म्हणजे 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत, परंतु कसे निवडायचे आहेत? आपल्याला अयोग्य निवडायचे आहेत, म्हणजे चुकीचे निवडायचे आहेत. पुढे पहा, 2 समसंख्यांची बेरीज नेहमी समसंख्याच असते. तर 2 समसंख्यांची बेरीज नेहमी समच असते का? बघूया. 2 आणि 4 घेतलं तर उत्तर काय आलं? 6 आलं. म्हणजे 2 समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच असते. हा ऑप्शन बरोबर आहे, परंतु आपल्याला चुकीचा शोधायचा आहे. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन तर गेलेला आहे. दुसरा, 2 मूळ संख्येची बेरीज नेहमी मूळ संख्याच असते. चला तर आपण घेऊन बघूया. 2 ही मूळ संख्या आहे आणि 3 ही मूळ संख्या आहे. दोघांची बेरीज केली तर 5 येते. ठीक आहे, हा ऑप्शन लागू झाला. परंतु पुढे पण बघूया. 5 आणि 7 घेतलं आपण, हे मूळ संख्या आहेत. 5 आणि 7ची बेरीज किती आली? 12 आली. ही 12 ही मूळ संख्या आहे का? नाही आहे. त्याच्यामुळे 2 मूळ संख्यांची बेरीज ही मूळ संख्याच येईल असं नाही आहे. त्याच्यामुळे हा चुकीचा ऑप्शन आहे आणि आपल्याला चुकीचाच पाहिजे. म्हणजे आपल्याला 17व्याचा एक ऑप्शन दुसरा तर सापडलेला आहे. आता आपल्याला आणखीन एक ऑप्शन शोधायचा आहे. पुढे बघा, 2 विषम संख्येची बेरीज नेहमीच विषम संख्या असते. 2 विषम संख्या आपण घेऊन बघूया. फॉर एक्झाम्पल 3 आणि 5 यांची बेरीज किती येते? 8. आणखीन एक घेऊन बघूया. इथंच घेतलेलं आहे बघा, 5 आणि 7 यांची बेरीज किती आली? 12. म्हणजे 2 विषम संख्येची बेरीज विषम संख्येची येते का? तर ते नाही. म्हणजे हा ऑप्शनसुद्धा चुकीचा आहे, अयोग्य आहे. हा आपल्याला अयोग्यच पाहिजे. म्हणजे अयोग्य ऑप्शन ऑप्शन नंबर 3 सुद्धा आपल्याला सापडलेला आहे. पुढचं ऑप्शन आपल्याला बघण्याची गरज नाही आहे. ऑप्शन नंबर 2 आणि 3 हे 2 ऑप्शन आपल्याला 22चं उत्तर सापडलेलं आहे. हा व्हिडिओ खूप मोठा झाला, परंतु ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण आणि देणं आवश्यक आहे आणि 22 उदाहरणं होते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मोठा होणारच होता. आशा करतो की यातील सर्व स्पष्टीकरण तुम्हाला सर्व छानपैकी समजलेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जी मुलं मंथनच्या 7वीला बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.